मी आली होती माहेरी आणि आमचा आज पापड करण्याचा बेत होता. पापड करण्यासाठी आईने तर पहिले गरम पाणी केलं. त्याच्यामध्ये हे ज्वारीचं पीठ टाकायचं होतं. ज्वारीचं जे पीठ आहे ते कंटिन्यू हलवायला लागणार, तसे गाठी पडतात म्हणून मी टाकत होती आणि हाही हलवत होती. त्या पिठामध्ये चिली फ्लेक्स नाहीतर मिरची पावडर, त्याच्यानंतर तीळ, ओवा आणि मीठ असं सगळं टाकायचं. हे जे पीठ आहे तिने रात्री भिजवत ठेवलं होतं आणि सकाळी असं ते गरम पाण्यात टाकून शिजवलं. खूप कंटिन्यू ते शिजवायला लागतं, हलवायला लागतं, त्यानंतर ते शिजतं. त्यानंतर बघा हे शिवला मी चारत होते कारण त्याने मला वरती येऊन त्रास दिला असता पापड करताना. तसं पोट वगैरे भरून असलं की तो छान राहतो, खेळतो. आणि वरती एवढं होतं की त्याला नेऊच शकत नव्हते मी वरती. बाबा म्हणत होते मला की तू राहा खाली, मी नेतो. म्हटलं नको नको, मी जाते, तुम्ही शिवला बघा. मग वरती गेले. जवळपास 9 वाजले असतील. 9 वाजता बघा असं एवढं बेकार तिकडे ऊन पडलेलं होतं. आई खालनं ते पीठ आणत होती. त्यानंतर बघा असे पापड आम्ही टाकले होते आणि परत आई खाली पीठ आणायला गेली होती कारण ते गरम गरमच टाकायला लागतं. ते जर गार पडलं ना की त्याचे पापड व्यवस्थित टाकता येत नाही. त्यानंतर ते झालं. तर किती ऊन असल्यामुळे मी थोडं साईडला उभी राहिली. दुसरी बेडशीट जी आहे ती ओली करून घ्यायची, म्हणजे ते पापड आहे ते व्यवस्थित चिकटून राहतात, त्याला कोरडी नाही घ्यायची. त्याच्यामुळे ते आईने आधीच चादर ओली करून आणलेली होती. त्यानंतर आम्ही असं बघा हे जे पीठ आहे असं झालेलं होतं आणि ते पापड मी असे टाकले. हे जे पीठ आहे ना खायला खूप भारी लागतं आणि पीठ खाण्यासाठी स्पेशली आईने ते पापड बनवले होते. मला जे पीठ आणि ओले जे पापड असतात ते खूप आवडतात. नाही तर आईने माझ्यासाठी ऑलरेडी करून ठेवलेले होते. बघा सायंकाळी आम्ही 5:30-6च्या दरम्यान इथे वरती आलेलो होतो. असं वाळलं होतं टोटल ते पापड. आता हे जे आहे ना हे एक फोल्ड करायचे आणि याच्यावरती पाणी टाकायचं, प्यायचं पाणी, आणि ते अख्खेच्या अख्खे असेच निघतात अख्खे. तसंच मी शूट आहे ना ते घेतलेलं नाही काढण्याचा, कारण शिव माझ्याकडे मोबाईल मागत होता आणि मोबाईलवरती द्यायचं म्हणजे तो थोडं रिस्कच होते, त्याच्यामुळे त्याला मोबाईल दिलाच नाही मी. आणि बघा याचे अख्खेच्या अख्खे ते पापड निघालेत. हे जे ना अख्खे पापड कसे निघतात, पूर्ण जर पीठ शिजलं असेल तरच अख्खे पापड निघतात, नाही तर त्याचे तुकडे तुकडे पडतात. सो हे पीठ छान शिजलेलं होतं म्हणून छान असे निघाले पापड. मी आणि बाबा काढत होतो आणि शिव इकडे आईला आणून देत होता आणि आई वाळत टाकत होती. त्यानंतर हे बघा किती असे पापड वाळले होते ना हे, की 15 ते 20 मिनटातच आम्ही ते टोपल्यात गोळा केले आणि खाली घेऊन गेलो. आणि शिवला बघा, शिव माझ्याकडे बघतोय, त्याला दिसलं की मी मोबाईलमध्ये शूट करते, तो आला माझ्याकडे धावत आणि मोबाईल घेतला हिसकून.